स्टुडंट वेलकम. तर बघा, काल तुम्हाला 10 MCQ दिले होते मी हॅलो अल्केन अँड हॅलो अरेन चॅप्टर वरती. तर त्याचे सोल्युशन आपण आता डिस्कस करू. बघा, फर्स्ट क्वेश्चन जो तुम्हाला मी दिलेला होता तो विच ऑफ द फॉलोइंग अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन एक्सक्लुझिव्हली बाय SN1 मेकॅनिझम. म्हणजे दिलेल्यापैकी कुठला अल्किल हलाइड हा SN1 रिएक्शन फॉलो करेल एक्सक्लुझिव्हली, म्हणजे त्याचं एक्सटेंट जास्त राहील SN1 मेकॅनिझमने रिएक्शन व्हायचं, सबस्टिट्यूशन व्हायचं. आपल्याला माहिती आहे SN1 स्टँड फॉर सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. ओके, दिस रिएक्शन इज or this mechanism takes place in two steps. SN1 reaction mechanism takes place in two steps. In first step formation of carbocation intermediate takes place. बरोबर. काय होतं SN1 मेकॅनिझम मध्ये फर्स्ट स्टेप मध्ये काय होतो, कार्बोकटायन इंटरमिडिएट फॉर्म होतो. बरोबर. हे जे काही SN1 मेकॅनिझम असतं याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कुठला इंटरमिडिएट फॉर्म होतो, कार्बोकटायन इंटरमिडिएट फॉर्म होतो. बरोबर. मग यापैकी दिलेल्यापैकी कुठला हलाइड तो अलिफॅटिक असो किंवा अरोमॅटिक असो, कुठला अल्किल हलाइड स्टेबल कार्बोकटायन फॉर्म करेल फर्स्ट स्टेप मध्ये, स्लो स्टेप मध्ये त्या रिएक्शनच्या, तर ते अगोदर आयडेंटिफाय करायचंय आणि मग त्याच्यानुसार जो स्टेबल कार्बोकटायन फॉर्म करेल तोच फॉलो करेल SN1 मेकॅनिझमला जास्त एक्सटेंट मध्ये. ओके, सो सिन्स जो फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलाय तो आहे बेन्झिल क्लोराइड. बेन्झिल क्लोराइड म्हणजे बेन्झिन रिंगला तुमचं CH2 ग्रुप आणि त्याला Cl जोडलेला असेल. याच्यापासून जो कार्बोकटायन फॉर्म होईल पहिल्या स्टेप मध्ये, स्लो स्टेप मध्ये, तो कसा असेल, असा असेल, बेन्झिल कार्बोकटायन म्हणाल तुम्ही त्याला. आणि हा जो बेन्झिल कार्बोकटायन आहे याला स्टॅबिलाइज कोण करेल, तर हे जे काही पाय इलेक्ट्रॉन आहेत बेन्झिन रिंग मध्ये हे काय करतील, रेझोनन्स इफेक्ट थ्रू काय करतील, याला स्टॅबिलाइज करतील या कार्बोकटायनला. सो दॅट्स वाय दिस कार्बोकटायन इज मोर स्टेबल. बेन्झिल कार्बोकटायन जो फॉर्म होईल या ठिकाणी तो जास्त स्टेबल असेल. ओके, बिकॉज दिस कार्बोकटायन इज स्टॅबिलाइज्ड बाय resonance effect as this positively charged carbon atom is in conjugation with pi electrons or pi bonds of benzene ring. Okay, so that's why due to more stability of that benzyl carbocation, this benzyl chloride favors SN1 reaction mechanism exclusively. Okay, इथिल क्लोराइडचा जर विचार केला या ठिकाणी तर इथिल क्लोराइड आपल्याला माहिती आहे प्रायमरी अल्किल हलाइड आहे आणि प्रायमरी अल्किल हलाइड प्रायमरी कार्बोकटायन तयार करेल. आणि नॉर्मल ट्रेंड तर तुम्हाला माहितीच आहे ना की कुठला अल्किल हलाइड फेवर करतो SN1 ला, तर टर्शरी नंतर सेकंडरी नंतर प्रायमरी सगळ्यात कमी फेवर करतो SN1 रिएक्शन मेकॅनिझम. ओके, कारण की SN1 मध्ये आपल्याला माहिती आहे कुठला इंटरमिडिएट फॉर्म होतो, तर कार्बोकटायन इंटरमिडिएट फॉर्म होत असतो. आणि कार्बोकटायन इंटरमिडिएट ची स्टॅबिलिटी ऑर्डर सुद्धा आपण डिस्कस केली. टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल असतो. मग या ठिकाणी टर्शरी जरी आपल्याला दिलेला असता अल्किल हलाइड, तरी टर्शरी कार्बोकटायन पेक्षा हा जो बेन्झिल कार्बोकटायन आहे, हा जो बेन्झिल कार्बोकटायन आपण वरती तयार केला हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे. ओके, जरी टर्शरी अल्किल हलाइड असता या ठिकाणी, तर या ठिकाणी टर्शरी एकही दिलेला नाही. हा तुमचा काय तयार करेल, बेन्झिल कटायन तयार करेल, बेन्झिल कार्बोकटायन. याच्यापासून कुठला कार्बोकटायन फॉर्म होईल, प्रायमरी कार्बोकटायन तयार होईल. इथिल क्लोराइड पासून इथिल कटायन तयार होईल ना. क्लोरोबेन्झिन फेवरच करत नाही डायरेक्टली, कारण आपल्याला माहिती आहे अरिल हलाइडला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं. ओके, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं कार्बन हॅलोजन बॉन्डला, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर, अँड हेन्स दे डू नॉट फेवर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, कोणाला असतं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर, CX बॉन्डला. आणि आयसोप्रोपिल क्लोराइड काय, सेकंडरी अल्किल हलाइड आहे. ओके, आयसोप्रोपिल हलाइड सेकंडरी कार्बोकटायन फॉर्म करेल ना, असं इथला एक्स काढून टाकाल तुम्ही आणि काय होईल, सेकंडरी कार्बोकटायन फॉर्म होईल. या सेकंडरी कार्बोकटायन पेक्षा जास्त स्टेबल कोण आहे, तर बेन्झिल कार्बोकटायन. ओके, सो दॅट्स वाय दिस बेन्झिल क्लोराइड favors SN1 reaction mechanism exclusively. Okay, so that's why correct option is option number 1, as it forms benzyl cation, benzyl carbocation, and hence it favors this SN1 reaction mechanism exclusively, as it forms benzyl carbocation which is more stabilized by resonance effect of benzene ring. Okay, now next question. पुढचा प्रश्न बघा. पुढचा जो क्वेश्चन मी तुम्हाला दिला होता तो, एक मिनिट, दुसरा प्रश्न आहे, द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी वुड बी. आता या ठिकाणी एक मिनिट, तर आपल्याला हे हॅलोजन दिलेले आहेत, हॅलोजन आयन्स दिलेले आहेत, अनायन्स दिलेले आहेत, बरोबर. Cl मायनस, Br मायनस आणि I मायनस. यांच्यापैकी न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर कोणाचं जास्त असेल. न्यूक्लिओफाइल म्हणजे काय तुम्हाला माहिती, न्यूक्लिओफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके,
दे अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर, दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात आणि प्रोटॉन वरती ते इझिली अटॅक करू शकतात, कारण आपल्याला माहिती पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असतं. म्हणून मग इझिली काय करतात, ते जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर असेल त्याच्यावरती इझिली अटॅक करतात. ओके, मग याच्यापैकी न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त कोणाचं असेल? Cl मायनसचा असेल, Br मायनसचा असेल का I मायनसचा असेल? तर नॉर्मल ट्रेंड काय सांगतो आपल्याला बघा, ऍज अ साईज इन्क्रीजेस, साईज जेवढी वाढत जाईल हॅलोजनची तेवढं काय होईल, एक एक शेल वाढत जाते ना त्याची. आउटर मोस्ट शेल ज्या असतात ते काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. नंबर ऑफ शेल्स वाढल्या म्हणजे काय होणार, त्याचं आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन जे असेल, न्यूक्लियसचं आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होत जातं, डिक्रीज होत जातं. आणि त्याच्यामुळेच काय होतं, हा इझिली त्या इलेक्ट्रॉनचा यूज करून काय करू शकतो, बाहेर कोणावरती अटॅक करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय दिस I मायनस ड्यू टू लार्जर साइज इज मोर न्यूक्लिओफिलिक, हॅव्हिंग मोर न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर. ओके, त्याच्यामुळे बघा सगळ्यात जास्त साईज I मायनसची आहे, त्याच्यामुळे त्याचं न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त असेल. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोण येतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आयोडीन नंतर कोण येतं, वरच्या साईडला ब्रोमीन. मग Br मायनसची साईज त्याच्यापेक्षा थोडी कमी असेल, त्याच्यापेक्षा थोडी कमी Cl ची असेल, आणि F मायनसची सगळ्यात कमी असेल ना. ओके, त्याच्यामुळे ही जी ऑर्डर आपल्याला दिलेली आहे फर्स्ट ऑर्डर न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर साठी, ही बरोबर असेल. Cl मायनसची साईज कमी आहे, त्याच्यामुळे त्याचं न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर Br मायनस पेक्षा कमी असेल आणि Br मायनसचा I मायनस पेक्षा कमी असेल. ऍज द साईज इन्क्रीजेस न्यूक्लिओफिलिसिटी इन्क्रीजेस. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट एमसीक्यू. आता रिॲक्शन आहे बघा, ही ऍडिशन रिॲक्शन आहे. आपल्याला जो अल्किन दिलेला आहे तो अल्किन कुठला आहे, हा जो अल्किन आहे हा 2 मिथिल ब्यूट 1 इन आहे. ओके, किंवा तुम्ही त्याला आयसोब्युटिलिन सुद्धा म्हणू शकता. आयसोब्युटिलिन आहे, सॉरी आयसोपेंटिलिन म्हणावं लागेल त्याला. आयसोब्युटिलिन म्हणजे एक कार्बन कमी पाहिजे ना त्याच्यामध्ये अजून. तर हा जो अल्किन आहे त्याचा आयुपीसी नेम 3 मिथाइल ब्यूट 1 इन आहे. ओके, मग हा जो 3 मिथाइल ब्यूट 1 इन आहे याच्यामध्ये काय करतोय आपण, HBr ची ऍडिशन करतोय. मग HBr मध्ये आपल्याला H प्लस आयन, Br मायनस आयन असतात. ऍडिशन होताना काय होतं, ही जी ऍडिशन होईल इथं तुम्हाला पेरॉक्साईड वगैरे दिलेलं नाहीये. पेरॉक्साईड जर असतात तुम्ही अँटी मार्कोनिकॉप्स रूल वापरला असता, बट इथे काय नुसता HBr दिलाय, त्याच्यामुळे मार्कोनिकॉप्स रूल नुसार ऍडिशन होईल. ओके, मार्कोनिकॉप्स रूल नुसार ऍडिशन होईल फर्स्ट स्टेप मध्ये. मग तुमचा जो इंटरमिडिएट फॉर्म येईल तो कसा येईल बघा, CH3. आता हा जो कार्बन आहे याच्यापासून सेकंडरी कार्बोकॅटायन जनरेट होईल, म्हणून मग टर्मिनल कार्बनला हायड्रोजन आपण ऍड करू. म्हणजे इथे कुठला कार्बोकॅटायन जनरेट झाला, सेकंडरी. राईट, सेकंडरी कार्बोकॅटायन जनरेट झाला. आपल्याला प्रोडक्ट ए आयडेंटिफाय करायचं आहे. प्रोडक्ट ए मध्ये बघा, इथं पहिला ऑप्शन दिलाय तुम्हाला टर्शरी अल्किल हलाइड जनरेट होतं. इथं ऑप्शन दिलाय सेकंडरी अल्किल ब्रोमाइड जनरेट होतं. इथे प्रायमरी आणि इथं पण प्रायमरी. कुठला कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो, तर टर्शरी कार्बोकॅटायन सगळ्यात स्टेबल असतो. बरोबर, मग या ठिकाणी काय कराल तुम्ही, हायड्रोजन ऍड कराल या कार्बनला, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. पुढच्या स्टेप मध्ये काय होतं स्टुडंट बघा, मी लिहूनच दाखवतो तुम्हाला. ही जी काही तुमची ऍडिशन झाली त्याच्यानंतरचा फर्स्ट स्टेपचा जो तुमचा इंटरमिडिएट असेल तो असा असेल, CH3 इथे काय तुमचा CH, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे सिंगल बॉन्ड करून टाकाल तुम्ही, कारण ऍडिशन केली ना तुम्ही. हायड्रोजन काय केला, ऍड केला या कार्बनवर. हा जो सेकंडरी कार्बोकॅटायन जनरेट झाला, त्या सेकंडरी कार्बोकॅटायनला स्टेबलाइज करायसाठी, कारण हा सेकंडरी आहे ना, सेकंडरी पेक्षा मोर स्टेबल कार्बोकॅटायन कुठला, टर्शरी. नॉर्मल ट्रेंड तर आपल्याला माहिती आहे कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी, टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. ओके, टर्शरी जास्त स्टेबल असतो, म्हणून काय होतं इथे हायड्रोजन शिफ्ट होते, हायड्राइड शिफ्ट होणार या ठिकाणी. हायड्राइड शिफ्ट मध्ये काय होईल, तर हा जो तुमचा सेकंड कार्बन आहे, सॉरी थर्ड कार्बन आहे, त्या थर्ड कार्बनवरचा हायड्रोजन जो आहे ना, याला काय करू आपण, इकडे शिफ्ट करू. हायड्रोजन शिफ्ट होईल अशी, इथल्या हायड्रोजनला इकडच्या कार्बनला शिफ्ट करा आणि टर्शरी कार्बोकॅटायन जनरेट होईल या ठिकाणी. CH3 पॉझिटिव्ह चार्ज आता याच्यावर येईल. याच्यावरती हायड्रोजन ट्रान्सफर केला म्हणजे CH चा झाला CH2 आणि इकडे CH3 ऑलरेडी केलाच आहे आपण. राईट, पुढच्या स्टेप मध्ये मग तुमचा जो Br मायनस उरलेला आहे या ठिकाणी, H प्लस तर पहिल्या स्टेपला तुम्ही ऍड केला ना, इथे Br मायनस काय करेल मग आता लास्ट स्टेपला, हा जो टर्शरी कार्बोकॅटायन जनरेट झाला त्याच्यावरती अटॅक करेल. Br मायनस टर्शरी कार्बोकॅटायन वरती अटॅक करेल
तर तुम्हाला हा टर्शरी अल्किल हलाइड भेटेल. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असेल तुमचं? ऑप्शन ए. ओके, समजतंय? पुन्हा एकदा सांगतो बघा फास्ट. याच्यावरती तुम्ही काय केला? हायड्रोजन ऍड केला टर्मिनल कार्बन वरती, CH3 CH CH3, इथे पुढे CH आहे, CH आणि पुढे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड शिल्लक राहील. याच्यावरती H ऍड केला टर्मिनल वरती, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? Br मायनस अटॅक करतो. पण डायरेक्टली अटॅक जर केला तर सेकंडरी अल्किल ब्रोमाइड जनरेट होईल ना. सेकंडरी पेक्षा मोर स्टेबल कार्बोकेटाईन कुठला? टर्शरी. म्हणून मग अगोदर काय करायचं? या हायड्रोजनला इथून इकडे शिफ्ट करायचा. हायड्रोजन शिफ्ट होते पहिल्यांदा, हायड्रेट शिफ्ट म्हणतात त्याला. 1 2 शिफ्ट, 1 2 शिफ्ट होईल ऍडजस्टेड कार्बन मध्ये. इथला हायड्रोजन तुम्ही इकडे मायग्रेट कराल आणि मग तुमचा जो कार्बोकेटाईन जनरेट होतो पुढच्या स्टेपला तो होतो टर्शरी कार्बोकेटाईन. आणि मग त्या टर्शरी कार्बोकेटाईन वरती काय होतं स्टुडंट? तुमचा जो Br मायनस न्यूक्लिओफाईल आहे तो काय करतो? अटॅक करतो त्या टर्शरी कार्बोकेटाईन. आणि मग तुम्हाला कुठला प्रोडक्ट भेटतो? तर हा प्रोडक्ट भेटतो टर्शरी ब्रोमाइड भेटतो. याचं नाव जर तुम्हाला सांगायला सांगितलं तर हा टर्शरी पेंटिल ब्रोमाइड आहे. टर्शरी पेंटिल ब्रोमाइड, किंवा मग तुम्ही त्याला 2 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन सुद्धा म्हणू शकता. ओके, इट इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 3 चा करेक्ट ऑप्शन असेल तुमचा ऑप्शन ए. ओके, हायड्रोजन शिफ्ट होते या ठिकाणी, लक्षात ठेवा अशी कंडिशन असेल तेव्हा. त्यानंतर नेक्स्ट बघू क्वेश्चन आपण. बघा क्वेश्चन नंबर 4, आय थिंक रिॲक्शनच आहे मला वाटतं ती पण. हा, रिॲक्शन नाहीये आपल्याला. कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल SN1 रिॲक्शन साठी ते विचारले. क्वेश्चन नंबर 4 इज विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स SN1 रिॲक्शन. मग SN1 रिॲक्शन साठी रिॲक्टिव्हिटी जास्त कोणाची असेल? बघा ऑप्शन दिलेत आपल्याला. फर्स्ट जो अल्किल हलाइड दिलाय त्याचा फॉर्म्युला आपण लिहून बघू पहिल्यांदा, कारण ते फॉर्म्युलेच तुम्हाला कळत नाही. फॉर्म्युले नाही कळलं तर रिॲक्टिव्हिटी शोधणं कठीण ना. SN1 रिॲक्शन ची नॉर्मल ट्रेंड काय तुम्हाला माहिती? टर्शरी मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. बिकॉज टर्शरी कार्बोकेटाईन मोर स्टेबल. या SN1 मेकॅनिझम मध्ये काय होतं? 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते, 2 स्टेप रिॲक्शन. फर्स्ट स्टेप स्लो स्टेप मध्ये काय तयार होतो? कार्बोकेटाईन फॉर्म होतो. मग कुठला कार्बोकेटाईन जास्त स्टेबल? तर टर्शरी. म्हणून ही ट्रेंड आपल्याला फॉलो करायची. टर्शरी अल्किल हलाइड फेवर्स SN1 रिॲक्शन मोर दॅन सेकंडरी, सेकंडरी फेवर मोर दॅन प्रायमरी. हा जो फर्स्ट ऑप्शन मध्ये दिलेला अल्किल हलाइड आहे याचा फॉर्म्युला बघा काय दिलाय? C6H5 CH3, एका बाजूला CH3 आणि दुसऱ्या बाजूला काय? C6H5 आणि ब्रोमीन जोडलाय. हा जो अल्किल हलाइड आहे हा कुठला अल्किल हलाइड आहे? टर्शरी अल्किल हलाइड आहे. ओके, इट इज अ टर्शरी अल्किल हलाइड. सेकंड ऑप्शन मध्ये जो अल्किल हलाइड दिलाय तो कसा आहे? प्रायमरी आहे. बघा बेन्झिल ब्रोमाइड आहे सिम्पली. C6H5 C6H5 CH2Br, म्हणजे हा कुठला आहे? प्रायमरी आहे ना. प्रायमरी अल्किल हलाइड आहे. प्रायमरी अल्किल हलाइड आहे. त्याच्यानंतर पुढे हा जो दिलेला आहे हा कोण आहे? बघा C6H5 म्हणजे बेन्झीन रिंग आहे. त्याच्या पुढे CH आहे, त्याला Br जोडलाय आणि अजून एक काय तुमची C6H5 रिंग आहे. म्हणजे 2 बेन्झीन रिंग आहेत. थोडी अरेंजमेंट चुकली आपली लिहिताना. ठीक आहे, हा कसा आहे? सेकंडरीच म्हणता येईल याला सुद्धा. सेकंडरी आणि 2 फिनिल रिंग आहेत. बघा या ठिकाणी फिनिल रिंग आहे, बट फिनिल रिंग या CH2 ग्रुपला जोडली. बेन्झिल कटायन तयार होईल. बेन्झिल कटायनची स्टॅबिलिटी जास्त असते, ते मान्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला करेक्ट ऑप्शन करून टाकाल फर्स्ट क्वेश्चन सारखा, बट हा ऑप्शन रॉंग आहे. या ठिकाणी 2 फिनल रिंग आहेत. 2 फिनल रिंग सप्लाय करतील इलेक्ट्रॉन डेन्सिटी थ्रू रेझोनन्स इफेक्ट आणि त्या कार्बोकेटाईनला जास्त स्टॅबिलाइज करतील, सेकंडरी कार्बोकेटाईनला. बट हे सुद्धा ऑप्शन तुमचं रॉंग असेल. Br निघून गेल्यावर कार्बोकेटाईन जनरेट होईल ना या ठिकाणी फर्स्ट स्टेप मध्ये. याला ह्या 2 फिनिल रिंग काय करतील? स्टॅबिलाइज करतील या कार्बोकेटाईनला. तिसऱ्या ऑप्शन मध्ये एक मिथाइल ग्रुप आहे, एक बेन्झीन रिंग आहे आणि सेकंडरी कार्बोकेटाईन फॉर्म होईल Br निघून गेल्यानंतर. बरोबर, म्हणजेच मी आता तुम्हाला सेपरेट कार्बोकेटाईन कसे जनरेट होतील या चौघी ऑप्शन पासून ते दाखवतो आणि त्याच्यावरून मग स्टॅबिलिटी डिसाइड करू. तर हा जो फर्स्ट कंपाऊंड दिलाय याच्यापासून जो इंटरमिडिएट फॉर्म होईल आपला कार्बोकेटाईन तो कसा असेल? बघा C6H5, 2 वेळा C6H5 आहे. ओके, Br ला काढून टाकाल फर्स्ट स्टेप मध्ये आणि 3 नंबरला CH3. असा कार्बोकेटाईन जनरेट होईल, टर्शरी कार्बोकेटाईन. ओके, याच्यापासून जो तुमचा कार्बोकेटाईन जनरेट होईल तो बेन्झिल कार्बोकेटाईन असेल. या बेन्झिल कार्बोकेटाईनला एक बेन्झीन रिंग स्टॅबिलाइज करेल. बरोबर, नंतरचा C ऑप्शन मध्ये जो आहे तो कसा होईल कार्बोकेटाईन तयार? तर बघा बेन्झीन रिंग आहे, 2 बेन्झीन रिंग आहेत, पुढे CH आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि याला काय करेल? ही अजून एक बेन्झीन रिंग काय करेल? स्टॅबिलाइज करेल रेझोनन्स इफेक्ट थ्रू.
बेन्झीन रिंग काय करेल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी सप्लाय करेल कार्बोकॅटायनला. इथे एकच बेन्झीन रिंग आहे, इथं 2 बेन्झीन रिंग आहेत, इथं 2 बेन्झीन रिंग पण आहेत आणि त्याच्यासोबत काय एक मिथिल ग्रुप सुद्धा आहे. म्हणजे इथं प्लस आय पण इफेक्ट आहे आणि 2 रिंगचा प्लस आर इफेक्ट पण आहे. प्लस आर इफेक्ट मेजर तुमच्या या ठिकाणी रोल याचा महत्वाचा राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि इथं जर विचार केला तर एक फिनिल रिंग आहे आणि एक मिथिल ग्रुप आहे या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करायसाठी. सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, याच्यापासून पण सेकंडरी आहे, याच्यापासून प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, याच्यापासून टर्शरी कार्बोकॅटायन आहे. बरोबर. टर्शरी कार्बोकॅटायन आहे विथ 2 बेन्झीन रिंग आहेत. या 2 बेन्झीन रिंग काय करतील, तुमच्या या कार्बोकॅटायनला, टर्शरी कार्बोकॅटायनला रेझोनन्स इफेक्ट थ्रू स्टॅबिलाइज करतील. बघा, 2 बेन्झीन रिंग, एक मिथाइल ग्रुप आणि त्याला स्टॅबिलाइज करायला 2 बेन्झीन रिंग, रेझोनन्स इफेक्ट. त्याच्यामुळे याची स्टॅबिलिटी काय असेल, जास्त असेल. म्हणून फर्स्ट ऑप्शन जे असेल ते तुमचं करेक्ट ऑप्शन असेल. SN1 रिएक्शन सगळ्यात जास्त कोण फेवर करेल, तर हा अल्किल हॅलाइड फेवर करेल. हा टर्शरी आहे, बीआर निघून जाईल फर्स्ट स्टेप मध्ये. मग जो टर्शरी कार्बोकॅटायन राहील त्याला स्टेबल करायचं काम कोण करेल, या 2 बेन्झीन रिंग रेझोनन्स इफेक्ट थ्रू त्याला स्टॅबिलाइज करतील आणि एक मिथिल ग्रुप प्लस हा इफेक्ट थ्रू करेल त्याला स्टॅबिलाइज. ओके. त्याच्यामुळे हा टर्शरी कार्बोकॅटायन जो याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त राहील. त्याच्यामुळे SN1 मेकॅनिझम कोण सगळ्यात जास्त फेवर करेल, तर हा फर्स्ट कंपाऊंड फेवर करेल. ओके. नाउ सिन्स क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी त्याच प्रकारचा प्रश्न आहे थोडासा. तर बघा, काय प्रश्न विचारलाय बघा आपल्याला थोडं. द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग द रिएक्टिव्हिटी ऑफ CH बॉन्ड टुवर्ड्स न्यूक्लियोफाइल इन फॉलोइंग कंपाऊंड्स. बघा, नॉर्मल ट्रेंड तर आपल्याला माहिती आहे, न्यूक्लियोफिलिक रिएक्शन ज्या होतात त्याच्यात काय होतं की न्यूक्लियोफाइल जो असतो तो काय करतो, या हॅलोजनला काय करतो, रिप्लेस करतो. हॅलोजनला बाहेर काढून टाकतो आणि आपण त्या ठिकाणी अल्किल ग्रुपला काय करतो, न्यूक्लियोफाइल जोडतो. ठीक आहे. ही जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे ही सगळ्यात जास्त फेवर कोण करतात, तर अल्किल हलाइड फेवर्स. अल्किल हलाइड फेवर्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मोर दॅन अरिल हलाइड्स. अरिल हलाइड मध्ये काय प्रॉब्लेम असतो, तर अरिल हलाइड मध्ये हा जो बॉन्ड असतो कार्बन हॅलोजन बॉन्ड, याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येते ना. का, कारण हॅलोजन कडे लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात. ते लोन पेअर इलेक्ट्रॉन बेन्झीन सोबत कॉन्ज्युगेशन मध्ये असल्यामुळे काय होतं की ह्या CH बॉन्डला ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. ओके. सो दॅट्स वाय दिस अरिल हलाइड्स डू नॉट फेवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली. ओके. जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल बेन्झीन रिंगला तेव्हा तो फेवर करतो, तो ह्या हॅलोजनला काढायला मदत करतो न्यूक्लियोफाइलला. ओके. जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल ऑर्थो पॅरा पोझिशनला, त्यावेळेस ह्या हॅलोजनला काढायला मदत होते. बट अल्किल हलाइड पेक्षा रिएक्टिव्हिटी कमीच असते अरिल हलाइडची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनसाठी. ओके. त्याच्यामुळे पहिले 2 ऑप्शनची जी रिएक्टिव्हिटी असेल ती ऑब्व्हियसली नंतरच्या 2 ऑप्शन पेक्षा काय असेल, कमी असेल. त्यामुळे बघा, सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची असेल, तर या टर्शरी अल्किल हलाइडची असेल. आता हा जो अल्किल हलाइड आहे कसा आहे, टर्शरी अल्किल हलाइड आहे, कारण कार्बनला 3 मिथाइल ग्रुप आहेत. ओके. आणि हॅलोजन आहे, त्याच्यामुळे या हॅलोजनला स्टेरिक इंटरेस्ट आहे या 3 बल्की ग्रुपचा. त्याच्यामुळे न्यूक्लियोफाइल काय करू शकेल, इझिली रिप्लेस करू शकेल. ओके. त्याच्यानंतर हा सेकंडरी, हा कसा आहे, सेकंडरी अल्किल हलाइड आहे. कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत, एक हायड्रोजन आहे आणि एक Cl आहे. त्याच्यामुळे सेकंडरीची प्रायोरिटी नंतर येईल. टर्शरी फेवर्स मोर दॅन सेकंडरी अल्किल हलाइडसाठी. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायची असेल तर कोण जास्त फेवर करेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जोडले ऑर्थो पॅरा पोझिशनला तो. म्हणून मग हा येईल तुमचा 3 नंबरला, हा येईल तुमचा 4 नंबरला. हॅलो अरिन्स नॉट फेवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बिकॉज दिस carbon halogen bond have partial double bond character as its lone pair electrons on halogen are in conjugation with benzene ring. ओके. त्याच्यामुळे याची रिएक्टिव्हिटी, फर्स्ट कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी सगळ्यात कमी असेल. सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची सांगितली मी तुम्हाला, तर या टर्शरीची, त्याच्यानंतर सेकंडरीची, त्याच्यानंतर ज्याला तुम्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग जो ग्रुप जोडलेत अरिल हलाइडला ऑर्थो पॅरा पोझिशनला त्याची. आणि सगळ्यात कमी कोणता, हा नॉर्मल क्लोरोबेन्झीन. ओके. तर दिलेल्या ऑर्डर पैकी करेक्ट ऑर्डर कुठली असेल बघा. तुमचं सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, 3rd नंबरचा आहे. तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर दिलेली आहे, डिक्रीजिंग ऑर्डर नाही, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. बरोबर. इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार सगळ्यात कमी रिएक्टिव्ह कोण, तो आधी लिहावा लागेल. फर्स्ट सगळ्यात कमी रिएक्टिव्ह, नंतर सेकंड, नंतर 4th आणि सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण, 3rd. तर ही ऑर्डर तुमची ज्याच्यात असेल ते ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके. 1 2 4 3 करेक्ट ऑप्शन काय असेल तुमचं, ऑप्शन सी 1 2 4 3. ओके. जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे तुमचं ऑप्शन सी. त्या ऑप्शनचा पण सिक्वेन्स चुकीचा आहे त्याच्यामध्ये. तर करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी आहे तुमचं. समजलं. सगळ्यात जास्त अल्किल हलाइड फेवर करतात.
कारण मग ह्याच्यामध्ये टर्शरी फेवर करेल सगळ्यात जास्त सेकंडरी पेक्षा. हा जो आहे हा सेकंडरी आहे, हा टर्शरी आहे, बरोबर. नंतर मग हा येईल सेकंड कंपाऊंड, कारण हा याच्यामध्ये जरी हॅलोअरिन असला तरी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ऑर्थो पॅरा पोझिशनला. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करेल, या कार्बनचं इलेक्ट्रॉन डिफिशियंट कॅरेक्टर वाढवेल, पॉझिटिव्ह इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर वाढवेल या कार्बनचं, म्हणून मग न्यूक्लिओफाईल इझिली अटॅक करेल या कार्बनवरती, याला रिप्लेस करून टाकेल. ठीक आहे. अशा प्रकारे करेक्ट ऑर्डर आहे तुमची 1 2 4 3 इन्क्रीजिंग ऑर्डर. ऑप्शन सी विल बी करेक्ट ऑप्शन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. पुढचा प्रश्न बघा. एक मिनिट. हा, पुढचं रिॲक्शन दिलेली बघा. मेटाझायलिन रिॲक्ट्स विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. व्हॉट आर द प्रोडक्ट्स फॉर्म. ठीक आहे. मेटाझायलिन म्हणजे काय, दोन मिथाइल ग्रुप असेल बेन्झीन रिंगला मेटा पोझिशनला, आणि त्याचं ब्रोमिनेशन करताय तुम्ही. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. जर तुम्ही त्या मेटाझायलिनचं ब्रोमिनेशन केलं तर कुठले प्रोडक्ट फॉर्म होतील. तर बघा, मेटाझायलिन म्हणजे असा कंपाऊंड आहे तुमचा ज्याच्यामध्ये दोन मिथाइल ग्रुप आहेत बेन्झीन रिंग मध्ये, कुठल्या पोझिशनला, एकमेकांच्या मेटा पोझिशनला. ठीक आहे. कलर चेंज करतो. हा तुमचा मेटाझायलिन बघा असा, ही बेन्झीन रिंग, इथं मिथाइल ग्रुप घेऊ एक, आणि मिथाइल ग्रुप या ठिकाणी घेऊ. मग याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ब्रोमिनेशन कराल इन प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड कॅटलिस्ट FeBr3, तर हा जो ब्रोमिन आहे हा कुठल्या पोझिशनला अटॅक करेल. इथं तर अटॅक शक्य नाहीये या ऑर्थो पोझिशनला, या दोघी मिथाइल ग्रुपसाठी ही ऑर्थो पोझिशन आहे. बट काय होईल, इथे स्टेरिक हिंड्रन्स होईल ना, त्याच्यामुळे हा जो प्रोडक्ट आहे हा पॉसिबल नाहीये स्टेरिक हिंड्रन्समुळे, त्याच्यामुळे ही पेअर तुमची काय होईल, रॉंग होईल. त्यानंतर इथे बघा, या दोन पेअर पैकी पण कंपॅरिझन जर केलं तर इथं तुमचं स्टेरिक हिंड्रन्स इथं आहे, तिथं तुमचा ब्रोमिन जोडलाय, त्याच्यामुळे ही पण पेअर काय होईल तुमची, रॉंग होईल. बरोबर. स्टेरिक हिंड्रन्स नको. आता ह्या दोन मिथाइल ग्रुपमध्ये ऑर्थो पोझिशन जरी असली तरी इथं ब्रोमिन सबस्टिट्यूट केला तर काय होतंय, तुमचं स्टेरिक हिंड्रन्स होतोय ना, गर्दी होते ना तीन तीन ग्रुपची, त्याच्यामुळे हे फर्स्ट पेअर रॉंग. सेकंड पेअर मध्ये ह्या कंपाऊंड मध्ये तुमचं स्टेरिक हिंड्रन्स असलेल्या पोझिशनला तुम्ही ब्रोमिन जोडताय. ठीक आहे. त्याच्यामुळे सेकंड पेअर सुद्धा काय होईल तुमची, रॉंग होईल. समजतंय. या इथं ब्रोमिन जोडलेलं असल्यामुळे या पहिल्या दोन ऑप्शनची पॉसिबिलिटी काय राहील, 0 राहील. हे दोन प्रोडक्ट, ह्या दोन पेअर इम्पॉसिबल आहे. राहिला प्रश्न आता लास्ट ऑप्शन मध्ये बघा. लास्ट ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं, हा ब्रोमिन मेटा पोझिशनला जोडलाय. हे दो मिथाइल ग्रुप कसे असतात, दिस मिथाइल ग्रुप्स आर ऑर्थो पॅरा डायरेक्टली, because this methyl group is electron donating. Okay, so that's why it is ortho para directly. Okay, but इथं एका कंपाऊंड मध्ये मेटा पोझिशनला ब्रोमिन जोडलाय दोघी मिथाइल ग्रुपच्या. ओके, ह्या दोन पोझिशन ऑर्थो आहेत, ही पोझिशन काय तुमची मेटा आहे दोघी मिथाइल ग्रुपसाठी, त्याच्यामुळे दिस पेअर ऑल्सो बिकम रॉंग. करेक्ट ऑप्शन काय असू शकतो तुमचा, ऑप्शन सी. ऑप्शन सी कसं काय बरोबर बघा. ऑर्थो किंवा पॅराला जोडलेला आहे का तुमचा ब्रोमिन, त्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्सची पॉसिबिलिटी आहे का ते चेक करा. तर दोघी प्रोडक्ट मध्ये तुमचा जो ब्रोमिन आहे तो बघा, याच्या विथ रिस्पेक्ट टू दिस मिथाइल ग्रुप दिस ब्रोमिन ऍट पॅरा पोझिशन, अँड विथ रिस्पेक्ट टू दिस मिथाइल ग्रुप दिस ब्रोमिन ऍट ऑर्थो पोझिशन. ओके, याच्या बाबतीत जर बघितलं तर इथे तेच आहे, एका मिथाइल ग्रुपच्या रिस्पेक्ट मध्ये हा ब्रोमिन पॅरा पोझिशनला आहे आणि याच्या रिस्पेक्ट मध्ये कुठे ऑर्थो पोझिशनला आहे, त्याच्यामुळे हे ठीक आहे. ही पेअर काय तुमची मॅच होते, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल तुमचं, option C will be correct option, as these methyl groups are ortho para directing, and in case of product given in option C there is no steric hindrance caused. Okay, so that's why correct pair of compounds obtained by bromination of metaxylene will be option C. Okay, option C मधले प्रोडक्ट आपल्याला भेटतील या ठिकाणी जर मेटाझायलिनचं ब्रोमिनेशन केलं तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7. Which of the following compound will undergo racemization when reacts with KOH, aqueous KOH? रेसिमायझेशन म्हणजे काय, दोन प्रोडक्ट भेटेल तुम्हाला, एक डी प्रोडक्ट भेटेल डेक्स्ट्रो प्रोडक्ट आणि एक लिओ प्रोडक्ट. ओके, तर लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे. रेसिमायझेशन कधी होईल, म्हणजे तुम्हाला डी आणि एल प्रोडक्ट भेटायला पाहिजे, म्हणजे बॅक साइड अटॅक, फ्रंट साइड अटॅक, आणि डेक्स्ट्रो आणि लिओ ही पॉसिबिलिटी पाहिजे आपल्याला, म्हणजे दोन प्रकारचे आयसोमर भेटले पाहिजे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड प्रश्न आहे. तर रेसिमायझेशन व्हायसाठी, म्हणजे दोन वेगवेगळे प्रोडक्ट भेटायसाठी, डी आणि एल प्रोडक्ट भेटायसाठी मेन कंडिशन कुठली, तुमच्याकडे काय असलं पाहिजे, कायरल सेंटर अवेलेबल पाहिजे. कायरल सेंटर कोणाकडे ते बघा, ते तुमचं करेक्ट ऑप्शन असेल. आता या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे काय पाहिजे होतं, CH2Cl पाहिजे होता,
सो कोणते ते काय CH3Cl दिलेला आहे. हा CH2Cl आहे. कोणता अल्किल हॅलाइड आहे? प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. हा जो कार्बन याच्यावर 2 हायड्रोजन आहेत म्हणजे इट इज नॉट कायरल. कायरल आहे का तो कार्बन? नाही. ठीक आहे. याच्यामध्ये बघा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. ह्या कार्बनवरती ज्याला तुम्ही हॅलोजन जोडलाय तो कायरल आहे का कार्बन? नाहीये. त्याच्यामुळे हे ऑप्शन पण रॉंग आहे. कायरल कार्बन म्हणजे काय माहितीये ना? 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच असले पाहिजेत. 4 डिफरंट ग्रुप्स ऑर आयटम्स. बघा थर्ड ऑप्शन मध्ये इथे 2 मिथाइल ग्रुप आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा कायरल कार्बन असू शकत नाही. याच्यामध्ये बघा लास्ट ऑप्शन मध्ये तुमचा हा जो कार्बन आहे हा कसा आहे? कायरल कार्बन आहे. त्याच्यामुळे तुमचा हा जो Cl आहे याला जेव्हा न्यूक्लिओफिलिक अटॅक होईल KOH चा OH मायनस काय करेल? अटॅक करेल या कार्बनवरती, याला रिप्लेस करेल आणि तुम्हाला 2 प्रोडक्ट पॉसिबल होतील. ओके, 2 प्रोडक्ट पॉसिबल होतील. रेसिमायझेशन होईल. डी आणि एल प्रोडक्ट आपल्याला इथे या ठिकाणी भेटू शकतो. बॅक साइड अटॅक झाला तर एल, फ्रंट साइड अटॅक झाला तर डी, असं काहीतरी कन्सिडर करतो आपण, बरोबर ना? फ्रंट साइड अटॅक झाला तर डेक्स्ट्रो आयसोमर जर असेल तर बॅक साइडने जो प्रोडक्ट भेटेल तो लिओ आयसोमर असेल. ओके, सो दॅट्स वाय रेसिमायझेशन इज पॉसिबल व्हेन यू ट्रीट कंपाउंड 4 विथ ॲक्वियस KOH. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे अल्किल हॅलाइडची. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं रेसिमायझेशन केव्हा पॉसिबल असेल? जेव्हा तुम्हाला कायरल सेंटर दिलेला असेल ऑप्शन मध्ये तेव्हा. त्यामुळे करेक्ट ऑप्शन कुठला असेल तुमचं? ऑप्शन 4 ॲज इट हॅव कायरल कार्बन ॲटम. ओके, it have chiral center, so that's why it gives D and L products on treatment with aqueous KOH. इथे काय होईल? सिम्पली तुमचा OH ग्रुप येईल, फ्रंट साइडने अटॅक होईल, एकदम बॅक साइडने अटॅक होईल. ओके, आणि तुम्हाला काय भेटेल? DL आयसोमर भेटतील आणि त्यालाच काय म्हणता तुम्ही? रेसिमिक मिक्सचर. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 8. प्रश्न क्रमांक 8 बघा पुढचा. अरे हा सॉरी, ऑप्शन कुठलं करेक्ट असेल? ऑप्शन 4 करेक्ट असेल त्याचं ते ऑप्शन 4 तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे ऑप्शन 4 आपण डिस्कस केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक किती आपला आता? 8 का 9? 8 नंबर. ठीक आहे, रिॲक्शनच आहे बघा पुन्हा एकदा. या ठिकाणी काय दिलंय बघा? द रिॲक्शन ऑफ गिवन अल्किन विथ HBr प्रोड्युसेस. आपल्याला अल्किन दिलेला आहे. अल्किन जो आहे त्याला बेन्झीन रिंग आहे सबस्टिट्यूट एका साइडने, एका साइडने मिथाइल ग्रुप आहे. विथ HBr प्रोड्युसेस. ठीक आहे, मग बघा आता या ठिकाणी Br ला नेमका कुठे जोडायचं? Br ला सेकंड पोझिशनला जोडाल तुम्ही बेन्झीन रिंग, सॉरी बेन्झीन रिंगला तुम्ही, सॉरी बेन्झीन रिंगला जोडणार का मग जिकडून बेन्झीन रिंग आहे त्या साइडच्या कार्बनला जोडणार का लेस सबस्टिट्यूटेड? कारण दोघी कार्बन सेम सबस्टिट्यूशन आहे, मोनो सबस्टिट्यूटेड कार्बन आहेत दोघी. कारण दोघी बाजूनी, एका बाजूनी फिनिल रिंग आहे, एका बाजूनी मिथाइल ग्रुप आहे. दोघी डबल बॉन्डेड कार्बन कसे आहेत? मोनो सबस्टिट्यूटेड आहे. त्याच्यामुळे नेमकं कोणावरती H जोडायचं आणि कोणावरती Br जोडायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला जो मेजर प्रोडक्ट पॉसिबल होईल तो प्रोडक्ट राहील तुमचा ऑप्शन डी. ऑप्शन डी इज युअर करेक्ट ऑप्शन बिकॉज देर इज अ लेस स्टेरिक इंटरेस्ट. तिथे लेस स्टेरिक इंटरेस्ट होईल. Br जो आहे तो काय तुम्हाला दूर ठेवावा लागेल बेन्झीन रिंगच्या. त्याच्यामुळे हा प्रोडक्ट करेक्ट असेल. कारण जेव्हा तुम्ही ह्या HBr ला ऍड कराल याच्यामध्ये तर कुठल्या कार्बनला नेमकं Br जोडायचं? तर ज्या साइडनी कमी स्टेरिक इंटरेस्ट आहे तिकडून तुम्ही Br जोडाल आणि ज्या साइडनी बेन्झीन रिंग आहे त्या साइडनी काय कराल तुम्ही? ते हायड्रोजन जोडाल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो प्रोडक्ट आहे तुम्हाला पॉसिबल होईल. बेन्झीन रिंग ज्या साइडनी आहे त्या साइडला इथे तुम्ही हायड्रोजन जोडला आणि याच्यावरती काय जोडला? Br जोडला. ठीक आहे, ड्यू टू लेस स्टेरिक इंटरेस्ट दिस प्रोडक्ट इज पॉसिबल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. काय सांगितलं मी तुम्हाला? या कार्बनला का आपण इथं ब्रोमिन जोडणार? कारण की या साइडला लेस स्टेरिक इंटरेस्ट होईल. इथं जर ब्रोमिन जोडला तर काय होईल? इथे हा फेनिल रिंग आहे ना, सो दॅट्स वाय दिस इज अनस्टेबल प्रोडक्ट. म्हणून मग स्टॅबिलिटी जास्त कोणाची असेल? ज्याच्यामध्ये Br तुम्ही बेन्झीन रिंगच्या दूर जोडलाय. ठीक आहे, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 9 बघा, सोपा आहे खूप. त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन दिली आहे पुन्हा एकदा. बघा हा जो तुम्हाला दिलेला ब्रोमाइड आहे N प्रोपिल ब्रोमाइड, याला जेव्हा NaCN सोबत ट्रीट करू आपण तेव्हा आपल्याला हा प्रोडक्ट भेटेल, सायनो प्रोडक्ट भेटेल, नायट्राइल भेटेल, ब्युटेन नायट्राइल. बरोबर, ब्रोमो प्रोपेन पासून काय तयार झाला? प्रोपेन ब्युटेन नायट्राइल तयार झाला, किंवा त्याला तुम्ही N प्रोपिल सायनाइड म्हणू शकता किंवा IUPAC नेम ब्युटेन नायट्राइल आणि हा NaBr साइड प्रोडक्ट. सिम्पली काय केलं? या CN मायनसने काय केलं? या कार्बनवर अटॅक केला, याला काय केलं? बाहेर काढून टाकलं. ठीक आहे, मग ही जी रिॲक्शन ही कुठलं मेकॅनिझम फॉलो करेल? SN2 मेकॅनिझम फॉलो करेल ना.
मग ही रिॲक्शन SN2 मेकॅनिझम जर फॉलो करते तर कुठल्या सॉल्व्हंटमध्ये फेवरेबल राहील ही रिॲक्शन, फास्ट होईल. तर लक्षात घ्या, ही जी SN2 रिॲक्शन आहे कोण फेवर करतं? नॉन पोलर सॉल्व्हंट फेवर करतात. नॉन पोलर सॉल्व्हंट फेवर्स SN2 मेकॅनिझम. ओके, प्रायमरी अल्किल हलाइड दिलाय, प्रायमरी सबस्ट्रेट आहे बरोबर. प्रायमरी सबस्ट्रेट आहे म्हणजे हा कुठला मेकॅनिझम फेवर करेल? SN2. SN2 मेकॅनिझम इज फेवर्ड बाय नॉन पोलर सॉल्व्हंट. सो नॉन पोलर सॉल्व्हंट कुठला याच्यातला तो शोधा. इथेनॉल मिथेनॉल पोलर आहेत, वॉटर पोलर आहे. नॉन पोलर सॉल्व्हंट कुठला असेल? NN डायमिथिल फॉर्मॅमाइड. हा जो NN डायमिथिल फॉर्मॅमाइड आहे, इट इज अ नॉन पोलर सॉल्व्हंट अँड इट इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट फॉर SN2 रिॲक्शन. ओके, डायमिथिल फॉर्मॅमाइड शॉर्टकट मध्ये याला DMF सुद्धा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी DMF मेन्शन केलेलं असेल तर लक्षात ठेवायचं, नॉन पोलर सॉल्व्हंट आहे आणि याचा यूज कुठे केला जातो? SN2 रिॲक्शन साठी केला जातो. जी रिॲक्शन SN2 मेकॅनिझम फॉलो करते तिच्यामध्ये हा नॉन पोलर सॉल्व्हंट यूज केलेला असतो. ठीक आहे, यूज फॉर SN2 रिॲक्शन. करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी असेल तुमचा. पुन्हा एकदा इथे मेन्शन करतो बघा, ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन ॲज इट इज नॉन पोलर सॉल्व्हंट and this reaction follows SN2 mechanism. SN2 reaction favored by non-polar solvent. So correct option is option C. Okay. Now next question, last question बघा आता शेवटचा. रिॲक्शन आहे बघा, थोडी वेगळी रिॲक्शन आहे, बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. तुम्हाला या ठिकाणी काय दिलाय? एनिसोल दिलाय, मेटाब्रोमो एनिसोल. मेटाब्रोमो एनिसोलला जेव्हा सोडामाइड सोबत ट्रीट करतो आपण त्यावेळेस कुठला प्रोडक्ट ए फॉर्म होईल असं विचारलंय बघा. हिचं मेकॅनिझमच सांगतो मी तुम्हाला या रिॲक्शनचं. ही जी रिॲक्शन आहे बेन्झाईन मेकॅनिझमने होते. दिस रिॲक्शन फॉलोज बेन्झाईन मेकॅनिझम. बघा, हा जो तुम्हाला दिलेला कंपाऊंड आहे, इथे तुमचा OCH3 ग्रुप, इथे आहे तुमचा ब्रोमीन. ठीक आहे, काय होतं? तर हा जो NH2 मायनस आहे NaNH2 मधला, NH2 मायनस न्यूक्लिओफाईल काय करतो? इथे ह्या पोझिशनला जो हायड्रोजन आहे त्याला ऍब्स्ट्रॅक्ट करेल. NH2 मायनस या हायड्रोजनला ऍब्स्ट्रॅक्ट करेल. ही बॉन्ड पेअर जी असेल ही इथे शिफ्ट होईल आणि ह्या बिअरला काढून टाकेल. इथं ऑलरेडी आपल्याला माहिती डबल बॉन्ड असतात असे बेन्झीन रिंग मध्ये. सॉरी, पुन्हा सांगतो बघा, ही तुमची बेन्झीन रिंग, इथं मला बॉन्ड दाखवायचे सॉरी, त्याच्यामुळे मी पुन्हा लिहितोय. ही बेन्झीन रिंग आहे, या ठिकाणी काय तुमचा H आहे, इथे काय जोडलाय तुमचा OCH3 ग्रुप आहे आणि या ठिकाणी काय तुमचा Br आहे बरोबर. मग तो NH2 मायनस काय करेल? याला ऍब्स्ट्रॅक्ट करेल या हायड्रोजनला, ही बॉन्ड पेअर मध्ये शिफ्ट होईल आणि इकडचा Br निघून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी फॉर्म होतो बेटा तुमचा मग बेन्झाईन फॉर्म होतो. काय फॉर्म होतो? बेन्झाईन. त्याच्यामध्ये इथे तुमचा आहे OCH3. इथे बघा बेन्झीन रिंगला ट्रिपल बॉन्ड दिसतोय डायरेक्ट 2 कार्बनच्या मध्ये, याला म्हटलं जातं बेन्झाईन इंटरमिडिएट. ठीक आहे, पुन्हा लिहितो बघा, असं बेन्झाईन फॉर्म होतो. आणि पुढच्या स्टेपला काय होतं? मग नेक्स्ट स्टेपला जो तुमचा नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं? जो तुमचा NH2 ग्रुप असेल, सोडामाइड हा थोडा एक्सेस मध्येच घेतलेला असतो. NH2 मायनस काय करतो? पुन्हा इथे अटॅक करतो, ही बॉन्ड पेअर पुन्हा इथे काय होते? शिफ्ट होते आणि तुम्हाला प्रोडक्ट जो भेटतो तो या प्रकारे भेटतो. म्हणजे ऍज युजल तुमचं जी बेन्झीन रिंग आहे ती तयार होईल. पुन्हा इथे तुमचा OCH3 ग्रुप आणि या ठिकाणी NH2 ने अटॅक केला. ठीक आहे, पुन्हा सांगतो बघा, थोडी खडाखोड झाली होती ना आपली, कारण लास्टच अशी पण ही रिॲक्शन काय होईल? या ठिकाणी हा जो NH2 मायनस आहे हा काय करेल? या पोझिशनचा जो हायड्रोजन आहे त्याला ऍब्स्ट्रॅक्ट करेल आणि ही बॉन्ड पेअर मध्ये शिफ्ट होईल आणि इथला Br निघून जाईल. ठीक आहे, मग जो तयार होईल तुमचा इथे प्रोडक्ट फर्स्ट स्टेप मध्ये तो होईल बेन्झाईन इंटरमिडिएट. या ठिकाणी तुमचा जो मिथॉक्सी ग्रुप आहे ऍज इट इज राहील. नेक्स्ट स्टेप मध्ये पुन्हा जो एक्सेस मध्ये घेतलेला NH2 मायनस आहे तो काय करतो? या कार्बनला अटॅक करतो, या कार्बनला, बॉन्ड पेअर पुन्हा तिथल्या तिथे जाते आणि पुन्हा तुमचा नॉर्मल प्रोडक्ट तयार होतो. इथं तुमचा OCH3 जो होता तो ऍज इट इज राहील आणि या ठिकाणी काय असेल तुमचा, जिथं Br होता त्या ठिकाणी NH2 रिप्लेस होतो. ठीक आहे, किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच आहे ना, मग काय करायचं? सिम्पली डायरेक्टली तुमचा इथं जो Br आहे, पण मग कुठल्या मेकॅनिझमने होते ती रिॲक्शन तेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सिम्पली काय झालं तर हा जो NH2 मायनस स्ट्रॉंग बेस आहे हा काय करतो? या Br ला काय करतो? रिप्लेस करतो आणि आपल्याला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट भेटतो. बट ही मेकॅनिझम कुठलं होतं? तर बेन्झाईन मेकॅनिझम. ते समजवण्यासाठी मी तुम्हाला मेकॅनिझम सांगितलं. ठीक आहे, तर हा
अमिनो अॅनिसोल भेटतो, किंवा ॲनिलिन वरून त्याला नाव द्यावं लागेल. प्रिन्सिपल ग्रुप अमिनो राहील आता, त्याच्यामुळे त्याचं नाव लिहू आपण मेटा मिथॉक्सी ॲनिलिन. ओके, सो दिस इज युअर प्रोडक्ट. पहिल्यांदा काय होते, सबस्टिट्यूशन होते, नंतर इलिमिनेशन होतं. म्हणून हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत बघा. पहिल्यांदा सबस्टिट्यूशन होते, सिम्पली सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट ऑप्शन. ओके, तर करेक्ट ऑप्शन तुमचं ए कंपाऊंड जो असेल तो ऑप्शन डी मध्ये दिलेला आपल्याला. आय होप दिस आन्सर्ड युअर ऑल क्वेश्चन्स. थँक्यू. पुन्हा उद्या परवा तुम्हाला मी अजून काही प्रश्न देईल पुढच्या अल्कोहोल फिनॉल इथर वरती, अल्डेड कार्बॉक्सिलिक ऍसिड वरती, अल्डेड कीटोन कार्बॉक्सिलिक ऍसिड वरती अभ्यास करत राहा आणि काही अडत असेल तर विचारत राहा. ठीक आहे, आपण थांबू आता.